राजकीय वर्तुळातून भोसरी विधानसभेच्या जागेवरून मवियामध्ये नाराजी नाट्य रंगलंय। अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत, तर अजित गव्हाणेंनी कालच राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश केला आणि ते भोसरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान दुसरीकडे शिवसेना युबीटीच्या सुलभा उबाळेही भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे दोन्ही नेते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे। ज्या नेत्याला जागा मिळणार त्यांचं काम करणार असल्याचं अजित गव्हाणे म्हणतायत, पण आता ही जागा नेमकी कोणाला जाणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। महाविकास आघाडीच्या बैठका जागा वाटपाच्या सुरू आहेत। अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। जरी महाविकास आघाडी असली तरी आमचा स्वतःचा स्वतंत्र पक्ष आहे, त्याचे पक्षप्रमुख आहेत, आमचे नेते आहेत। त्यांचा जो निर्णय असेल तो आम्ही निश्चितपणे मान्य करणार आणि आम्हाला खात्री आहे की नेते कधीच कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ देणार नाहीत आणि हा मतदारसंघ जो आहे पारंपरिक तो आमच्याकडेच राहील। उद्या तुतेरेचं काम करण्याची वेळ आली तर तुमची नेमकी काय भूमिका असेल? महाविकास आघाडीचा आमदार व्हावा हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेला वाटते। जनतेच्या भावनांचा आदर आम्ही नक्कीच करणार आहे, परंतु ती वेळ येणारच नाही ही आम्हाला खात्री आहे। मी इच्छुक आहे हा भाग खरा आहे, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदारसंघ कुणाला जाणार हे अजून निश्चित नाहीये। आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपल्याला या विधानसभेच्या निमित्तानं या भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन करायचं आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे। उद्या कुठल्याही उमेदवाराला तिकीट मिळालं आम्ही त्याच्या पाठीशी, महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार असो त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आणि आमचं हेतूच आहे की भोसरी विधानसभेमध्ये यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तो का आणायचा, तर या भोसरीमध्ये जो काही बकालपणा आलेला आहे, हा जो काही भ्रष्टाचार या भोसरी विधानसभेमध्ये या आमदारांच्या माध्यमातून झालाय तो थांबवण्यासाठी आमची भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।